अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. स्वामींची कृपा तुम्हा सर्वांना राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत की तुम्हाला नवीनच स्वामी सेवा सुरू करायची तर ती कशी करावी. तर तुम्हाला याची माहिती मठातून किंवा केंद्रातून मिळेल, पण ती माहिती माझ्या पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला देणार आहे. तर आता ही सेवा तुम्हाला नवीनच सुरू करायची आहे. तुम्ही ह्यापूर्वी स्वामींची सेवा कधी केली नाही आहे, तर आपण सोप्या पद्धतीने ही सेवा कशी सुरू करता, म्हणजे कशी सुरू करू शकता. तुमच्या समजा घर छोटं असेल वगैरे तर तुम्ही कशी करू शकता, कोण कोण करू शकतं, स्त्रिया, मुली, पुरुष, ही म्हणजे ही सेवा कोण कोण करू शकतं आणि किती सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा सुरू करता येईल याचा आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण माहिती देणार आहोत. काही काही लोकांना स्वामींची सेवा करण्याचा खूप खूप इच्छा असते किंवा त्यांना खूप वाटत असतं की बाबा आपण स्वामींची सेवा सुरू करावी, पण ती कुठून सुरू करावी, कसं काय करावं हे काहीच माहिती नसतं. किंवा त्यांच्या मनात एक भीती असते बाबा की स्वामींची सेवा सुरू केल्यावर आपण मांसाहार करू शकणार नाही किंवा काय असं, म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, वेगवेगळी भीती असते. तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज देणार आहोत. सगळ्यात प्रथम तर ही सेवा तुम्ही कधीपासून सुरू करू शकता, तर ही सेवा तुम्ही केव्हाही सुरू करू शकता की असं कधीच हे नसतं. स्वामी खूप सगळेच वार सेम म्हणजे देवाला कुठलेच वार वेगवेगळे नसतात. कुठलेही सुरू करतात, पण त्यातनं तुम्ही गुरुवारला ही सेवा सुरू केली, गुरुवारीच्या दिवसापासून ही सेवा सुरू केली तर खूप चांगलं असतं. कारण की गुरुवार हा स्वामींचा वार असतो, दत्तगुरूंचा वार असतो. तुम्ही गुरुवारपासून स्वामी सेवा सुरू केली तर त्याचं तुम्हाला फळ खूप छान मिळतं. तर आता ही सेवा सुरू करताना आपल्याकडे काय काय हवं, तर सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे जपमाळ हवी, एक स्वामींचा फोटो हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची नित्यसेवा ही पोथी. तर ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला अगदी म्हणजे पाहिजेतच. ह्या गोष्टी असतील तरच तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करू शकता. स्वामी सेवेसाठी तुम्हाला स्वामींचा फोटो तर लागणारच आहे. घरात स्वामींची प्रतिमा असणं खूप फायदेशीर ठरतं. कारण की स्वामी अगदी सगळ्या दुःखातून आपल्याला तारतात. म्हणून आपल्याला स्वामींचा फोटो, जपमाळ आणि स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक हे आपल्याला सुरुवातीला तुम्ही म्हणजे स्वामी सेवा सुरू करताय नवीन-नवीन, तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी अगदी हव्यात म्हणजे हव्यातच तुम्हाला घरात. इथूनच तुमची सुरुवात होणार असते. स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकापासूनच तुमची सुरुवात होणार असते. आणि एक तर तुम्हाला ठरवायचं आहे आता, की बाबा आपण कुठल्या वेळी आपण सेवा करायची आहे स्वामींची. म्हणजे दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता, पण त्यातनंही तुम्ही एक वेळ ठरवून जर केलं, सकाळी तर सकाळी कसं आपण स्वच्छ अंघोळ केलेली असते, देवपूजा वगैरे केलेली असते, तर देवपूजा झाल्यावर लगेचच आपण ही एक 10-15 मिनिटात सेवा केली, तर आपण दिवसभर म्हणजे इकडे-तिकडे जातो आपण किंवा बाहेरच्या वातावरणात जात असतो, काय करत असतो, कुठे इकडे-तिकडे हात लागत असतो, हे होत असतं. त्यापेक्षा आपण आपली सकाळी देवपूजा झाल्यावरच ही सुरुवात केली, पूजेची सुरुवात केली किंवा पूजा केली, स्वामी सेवा केली, तर खूप चांगलं असतं. कारण की सकाळी आपण स्वच्छ झालेला असतो स्नान वगैरे करून, अंघोळ करून. त्यामुळे आपण ही सेवा सकाळी केली तर खूप चांगली होईल. आणि अगदीच तुम्ही म्हणजे जॉईंट फॅमिली असेल किंवा खूप काम असेल किंवा कोणाचं लहान बाळ असतं, काही प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही हे करू शकत नाही, कारण की तेव्हा ही वेळ भिक्षेची असते. त्यामुळे तर आता ही जपमाळ तुम्हाला कुठे भेटणार आहे किंवा नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला कुठे भेटणार आहे, स्वामींचा म्हणजे छोटा फोटो किंवा देवारात ठेवायची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर आता हे सगळं तुम्हाला भेटणार आहे स्वामींच्या केंद्रात. तर स्वामींच्या केंद्राच्या बाहेर दुकान असतं, तर तिथे स्वामीच्या ह्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला भेटत असतात तिथं. म्हणजे स्वामी सेवेच्या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथे भेटत असतात. तर तिथनं तुम्ही एक जपमाळ आणायची, जास्त महाग नसते, 20-25 रुपयाला असते. काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत असते त्याची. तर तुम्हाला ती जपमाळ आणायची, नित्यसेवेचं पुस्तक एक आणायचं आहे, स्वामींचा एक फोटो आणायचा आहे किंवा मूर्ती आणायची. माझ्या म्हणण्यानुसार तर मूर्ती आणली तर खूप चांगलं होईल, कारण की आपल्याला फोटोला व्यवस्थित अभिषेक करता येत नाही. तर मूर्तीला तुम्ही म्हणजे आपल्याला गुरुवारी वगैरे अभिषेक व्यवस्थित मूर्तीला ताम्हणात घेऊन आपल्याला मूर्तीवर व्यवस्थित अभिषेक करता येतो. तर सर्वात प्रथम तुम्ही फोटो किंवा मूर्ती जर घरात आणली तर त्याचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला. स्वच्छ पाण्याने ती मूर्ती किंवा फोटो पुसून घ्यायचा आहे. तर त्याच्यावर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला अभिषेकही जास्त म्हणजे डीपमध्ये करता येत नसेल तर तुम्ही साधं पंचामृत करायचं आहे घरात आणि त्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे.
तर ही आपल्याला अशी सुरुवात करायची आहे. तर सुरुवात आपल्याला नित्यसेवेची कुठल्या मंत्रापासून, तर आपल्याला तारक मंत्रापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला पहिल्यांदाच एकदाच तारक मंत्र म्हणायचा आहे. कारण की तुम्ही नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला तारक मंत्र पाठ नसतो किंवा त्यातले शब्द आपल्या ओठावर नसतात, त्यामुळे ते अवघड जात असतात थोडेसे. तर आता तारक मंत्र जर तुमच्या पुस्तकात नसेल किंवा तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता किंवा गुगलवर टाकू शकता. तारक मंत्र पूर्ण आहे तो अर्थासहित येतो. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला एकदा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि एकदम शांतपणे करायचं आहे. ते फास्टमध्ये करायचं नाही. शांतपणे तारक मंत्राचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवेमधलं कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. तर हे म्हणून झाल्यानंतर आपण पुढे वळणार आहोत. तर कालभैरव अष्टक आपण कशासाठी वाचायचं आहे, हे आपण आपल्या संरक्षणासाठी किंवा आपण रक्षण, आपल्या घरातल्या लोकांचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला कालभैरव अष्टक वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक माळ जप करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ या नावाचा आपल्याला एक माळ 108 वेळा एक माळी असा जप करायचा आहे. तर आता आपण ही सेवा, आपल्याला जास्त काही करायचं नाही, आपली सुरुवात आहे, त्यामुळे आपण फक्त आता ह्या 3च गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिले तर तारक मंत्र म्हणायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे, आपल्याला आणखीन श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे. एवढंच आपल्याला सुरुवातीला करायचं आहे. तर ते पण आपण सुरुवात करायची आहे हळूहळू, जसं आपल्याला वाढवता येईल तसं वाढवायचं आहे आणि मनोभावे सगळं करायचं आहे आणि आपल्याला त्याची प्रचिती लवकरच येते. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. स्वामी समर्थांचं वाक्यच आहे, ब्रीदवाक्य म्हणतात तसं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यातच सगळं जगातलं सगळं सुख सामावलेलं आहे. या सेवेमुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे, तुमचं रक्षण होणार आहे. तारक मंत्रामुळे तुमचं रक्षण होणार आहे, कालभैरव अष्टक वाचल्यामुळे तुमचं रक्षण होणार आहे आणि तुमच्यात एक कॉन्फिडन्स येणार आहे आणि तुम्ही मग ही सेवा पुढे अशीच चालू ठेवली तरी चालते. आणखीन एकदा तुम्ही सुरू केली सेवा की तुम्हाला ती आणखीन वाढवत जावी असंच वाटतं. स्वामींचा तो अनुभवच आहे. तर तुम्ही ही सेवा अशीच हळूहळू पुढे वाढवत जा. आणखीन मग त्यातनं तुम्हाला स्वामी समर्थांचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तुम्हाला कळतील. मग तुम्हाला मग त्याच्यानंतर आणखीन थोडक्यात सोपी आणखीन सेवा असेल तर ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तुम्ही डायरेक्ट गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत तुम्ही रोज, सगळ्यात सुरुवातीला आपण रोज एक अध्याय वाचला तरी चालतो आणि त्याच्यानंतर आपण रोज 3 अध्याय वाचले तरी चालतात. आणि मग आपण काही लोक मग एका दिवशी पूर्ण सगळे 21 अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करतात. तर तसंही करू शकता. पण नवीन व्यक्तीला हे सगळं जमणं म्हणजे एका वेळी एवढं सगळं जमणं शक्य नसतं. आता ज्या लोकांना सवय झालेली आहे त्यामुळे ते एका वेळी एका बैठकीला ते एक पाठ करू शकतात. एक पाठ म्हणजे 21 अध्याय, 21 अध्यायाचा एक पाठ होतो. ते एक पारायण म्हटलं जातं. 21 अध्याय तुम्ही एका वेळी वाचलात, एका पाठात एक पाठ केला तर ते एक पारायण होतं पूर्ण. तर तुम्ही असे 111 पारायणं पण करू शकता. 11पासून सुरुवात करायची आहे. तुम्ही अगदी साधे सेवेकरी आहात, सुरुवात आहे तुमची, तर तुम्ही 11पासून सुरुवात करू शकता. असं हळूहळू तुम्ही वाढवायचं आहे. एकदम तुम्हाला जमणार नाही आहे, हळूहळू वाढवायचं आहे. मग 1 माळेपासून मग नंतर तुम्हाला हळूहळू 3 माळी जप करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे तारक मंत्राचा पण मग तुम्ही 3 माळी तारक मंत्राचा जप करू शकता. स्वामी समर्थ या नावाचा 3 माळी जप करायचा आहे. मग हळूहळू आपल्याला ते वाढवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 11 माळी सुरू करायचं आहे. आणि ज्या लोकांना कामाच्या व्यापातनं किंवा जे जॉबवाले असतात त्यांना जमत असेल तर त्यांनी 1 माळ करा, पण ती खूप मनापासून करा. स्वामी म्हणजे आपली भक्ती बघत असतात, म्हणजे आपण किती त्यांची सेवा करतोय किंवा स्वामी आपला पैसा धनधान्य बघत नाहीत किंवा आपण किती त्याच्यावर हे करतोय ते बघत नाहीत. आपली श्रद्धा बघतात ते. आपण किती मनोभावे, आपण किती श्रद्धेने म्हणजे स्वामींचं नामस्मरण करू किंवा जे काही आपण व्रतवैकल्य स्वामींची करणार आहोत ती किती मनापासून करतोय ना, याच्यावर स्वामींचं लक्ष असतं आणि ते त्याचं फळ निश्चित देतात आपल्याला. आणि खरंच स्वामींची सेवा करायला सुरुवात केल्यावर तुम्हाला जाणवेलच की तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला साक्षात्कार होईलच स्वामींच्या सगळ्या कृपांचा किंवा स्वामींच्या
म्हणजे स्वामी आपल्या नेहमी पाठीशी राहणार आहेत, आपल्याला आपल्या सगळ्या संकटातून आपल्याला तारणार आहेत. आपण स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र म्हणणार आहोत, त्यामुळे आपल्यापासून संकट खरं दूर पळतात अक्षरशः. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण संकटात आहोत, आपण लगेच स्वामींचा तारक मंत्र सुरू करायचा आहे म्हणायला. तुम्ही लवकरात लवकर त्या अडचणीतनं बाहेर पडता आणि स्वामी सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.